आपण ज्या ठिकाणी सांगितलं की 2 सभांना मी उपस्थित होतो, उदंड प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांवरचा विश्वास दृढ आहे हे जनता सांगण्यासाठी आमच्या सभांना उपस्थित राहते. आज देखील अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतल्यानंतर जी सभा झाली त्याला देखील हजारो लोक उपस्थित होते. दुधनीमध्ये जी सभा झाली त्याला देखील हजारो लोक उपस्थित होते, मतदार उपस्थित होते आणि त्यांच्या आशीर्वादानं आमचे दोन्ही नगराध्यक्ष निवडून येतील याची मला खरं तर कोकणामध्ये ज्या पद्धतीने राणेबंधूंमध्ये वाद जो आहे तो सुरू आहे, तर एकमेकांची उमेदवारी काढण्याचं काम सुरू आहे, म्हणजे आपलं देखील नाव पुढे येत आहे. नक्की काय सल्ला असणार आहे दोन्ही बाजू? मला एक सांगा, मी कोणाची उमेदवारी काढली? माझ्या राजकीय जीवनात 25 वर्षात माझी लोक उमेदवारी काढतात, मी कोणाचीच काढली नाही. मी कोणावरही टीका करत नाही. सिंधुदुर्गामध्ये मैत्रीपूर्ण लढत चालू झालेली आहे आणि त्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये काही मागं पुढं जर झालं असेल तर नक्की निवडणुकीनंतर त्याच्यामध्ये सगळी व्यवस्थित गोष्टी घडतील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्ण युती झालेली आहे, रायगड जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी युती झालेली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की सिंधुदुर्गचा जो क्रायटेरिया आहे, वाद झालेत किंवा अन्य काही गोष्टी झाल्या, कदाचित काही गैरसमज झाले असतील ते लवकरात लवकर दूर होतील. साहेब, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असं म्हणतात की 2 तारखेपर्यंत फक्त मला युती टिकवायची आहे, 2 डिसेंबरपर्यंत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतः म्हणतात की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची, मग 2 तारखेनंतर युती तुटणार आहे का? पण ते वाक्य सांगतो तुम्हाला. गाडीत काच वर करत असताना ते फक्त म्हणाले की मला युती टिकवायची 2 तारखेपर्यंत. म्हणजे मला फक्त 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं त्यांनी कुठेही वाक्य म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे युती टिकवणं हे सगळ्यांची जबाबदारी आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे मला असं वाटतं की मॅच्युअर्ड पॉलिटिशियन्स आहेत, परिपक्व राजकारणी आहेत. त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. विजय वडेट्टीवार असं म्हणतात की दोघांनी म्हणजे शिवसेना आणि भाजप दोघांनी आपली लंका जाळून सुखाने नांदावं असं टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे. आम्ही सुखानं नांदतो. आम्ही नांदत असताना तुम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण घ्या. ते म्हणतात की तुमची लंका आहे तुम्हाला लंकेची उपमा देता येते नाही. लंकेची उपमा बघा, लंकेची उपमा फक्त रावण होता म्हणून लंका वाईट अशा पद्धतीची उपमा ते देत आहेत. त्यांनी कदाचित ते इतिहास वाचला नसेल किंवा इतिहासावर अभ्यास केला नसेल. वडेट्टीवार साहेबांना माझा सल्ला आहे, काँग्रेसमध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाही. त्यांना मान सन्मान आम्ही शिवसेनेमध्ये देतो. विदर्भामधलं ते चांगलं एक नेतृत्व आहे. त्यांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा ही माझी या निवडणुकीच्या निमित्तानं विनंती एवढ्यासाठीच करतो आहे. त्याला कारण आहे, माझ्या बाजूला सीताराम मैत्रे साहेब आहेत, जे 60 वर्ष त्यांच्या अगोदरपासून काँग्रेसमध्ये होते आणि ज्यावेळी त्यांना राजकारणापासून अलिप्त व्हावं असं वाटायला लागलं त्यावेळी त्यांना एकच आशेचा किरण दिसला, ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. त्याच्यामुळे वडेट्टीवार साहेबांना देखील हा आशेचा किरण भविष्यामध्ये दिसेल याची मला वाटतं. साहेब, स्थानिक कुर्डुवाडीमध्ये पैसे वाटून तुम्ही निवडणुका शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते आहेत, देशाचे नेते आहेत. त्यांनी कशा संदर्भात हा उल्लेख केलेला आहे हे पहिले तपासावं लागेल. कुठच्या गोष्टीवर ते बोलले ते बघावं लागेल. त्याच्यानंतरच अशा मोठ्या नेत्याच्या वक्तव्यावर वक्तव्य करणं योग्य. कुर्डुवाडीमध्ये शिंदे सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं युती केलेली आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी असं म्हटले की भविष्यातली ही सुरुवात आहे. भविष्यामध्ये शिंदे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही एकत्र येईल, याची सुरुवात कुर्डुवाडीमधून शिंदेना चांगलं म्हटलं त्याच्यात मी समाधान. साहेब, स्थानिक निवडणूक भविष्यात मी युतीबद्दल काही बोलत नाही, आघाडीबद्दल काही बोलत नाही, पण विरोधी पक्षातले शिंदे आमच्या संबंधाबद्दल चांगलं बोलले ही समाधानाची बाब आहे. साहेब, स्थानिक निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे, कोणत्याही निवडणुका वेळेत होणार आहेत, काय प्रतिक्रिया? सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला आहे मी ऐकलेला नाही, कोणी वाचला आहे. त्याच्यामध्ये कुठेही निवडणुकीला बंधन घातलेलं नाही आहे. निवडणुका आयोग आणि राज्य सरकारनं जाहीर कराव्यात असं काहीतरी त्यांच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे. पण तो निकाल देत असताना काही गोष्टींच्या अधीन राहून निकाल दिलेला आहे. निवडणुका झाल्यानंतर देखील जर सुप्रीम कोर्टाला 50% आरक्षणाचं काही जर वाटलं तर त्याला अधीन राहून